तलाठी भरती 2026 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मोफत प्रशिक्षण विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा 7 प्रकाश वाघ यूट्यूब मोफत प्रशिक्षण विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा तलाठी भरती 2026 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेला संक्षिप्त शब्द होय. समासामुळे भाषेतील अनावश्यक शब्द कमी होतात आणि वाक्य अधिक प्रभावी, सुंदर व सुटसुटीत बनते. समास तयार करताना विभक्ती, उभयान्वयी अव्यय किंवा जोडशब्दांचा लोप होतो. उदाहरणार्थ, राजाचा पुत्र या शब्दसमूहाचा राजपुत्र असा समास होतो. समासामुळे कमी शब्दांत अधिक अर्थ व्यक्त करता येतो, त्यामुळे साहित्य आणि दैनंदिन भाषेत समासाला विशेष महत्त्व आहे. मराठी व्याकरणात समासाचे मुख्य प्रकार अव्ययीभाव, तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु, द्वंद्व आणि बहुव्रीही असे आहेत. प्रत्येक समासाची रचना आणि अर्थ वेगवेगळा असतो. मातापिता हा द्वंद्व समास, नीलकमल हा कर्मधारय समास तर गजानन हा बहुव्रीही समास आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये समासावर विग्रह, प्रकार ओळखणे आणि योग्य सामासिक शब्द निवडणे यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे समासाचे नियम, प्रकार आणि उदाहरणांचा नियमित सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. मराठी व्याकरण पाठ 9 समास व्याख्या. समास समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेला संक्षिप्त शब्द. समासामुळे भाषेतील शब्दरचना लहान, सुटसुटीत आणि प्रभावी होते. राजा पुत्र राजपुत्र, जलपान जलपान, वनात वास करणारा वनवासी. येथे अनेक शब्दांच्या ऐवजी एक संयुक्त शब्द तयार होतो, यालाच समास म्हणतात. समासाची व्याख्या. दोन किंवा अधिक शब्दांतील विभक्ती, उभयान्वयी अव्यय किंवा इतर जोडशब्द लोप पावून तयार झालेल्या संक्षिप्त शब्दाला समास म्हणतात. मराठी व्याकरण पाठ 9 सामासिक शब्द. समासातील महत्त्वाच्या संज्ञा. 1. सामासिक शब्द. सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्दांचा संयोग होऊन तयार झालेला एक अर्थपूर्ण आणि संक्षिप्त शब्द होय. समास प्रक्रियेमुळे शब्दांतील विभक्ती, उभयान्वयी अव्यय किंवा जोडशब्दांचा लोप होतो आणि नवीन शब्द तयार होतो. उदाहरणार्थ, राजाचा पुत्र याचा राजपुत्र, देवाचे आले याचा देवालय आणि माता आणि पिता याचा मातापिता असे सामासिक शब्द तयार होतात. सामासिक शब्दांमुळे भाषा अधिक प्रभावी, सुटसुटीत आणि आकर्षक बनते. समास झाल्यावर तयार होणारा नवीन शब्द. उदाहरणे. देवालय, गजानन, नीलकमल. मराठी व्याकरण पाठ 9 विग्रह. विग्रह विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे मूळ रूप स्पष्ट करणे होय. समास झाल्यानंतर तयार झालेल्या शब्दातील लुप्त झालेले विभक्ती प्रत्यय, उभयान्वयी अव्यय किंवा इतर शब्द पुन्हा स्पष्ट करून दाखवण्याच्या प्रक्रियेला विग्रह म्हणतात. उदाहरणार्थ, राजपुत्र या सामासिक शब्दाचा विग्रह राजाचा पुत्र असा होतो, तर देवालय या शब्दाचा विग्रह देवाचे आलय असा होतो. विग्रहामुळे सामासिक शब्दाचा खरा अर्थ आणि त्यातील शब्दांमधील संबंध स्पष्टपणे समजतो. मराठी व्याकरणात समास ओळखण्यासाठी विग्रहाला अत्यंत महत्त्व आहे. योग्य विग्रह केल्यामुळे सामासिक शब्द कोणत्या प्रकारच्या समासात मोडतो हे सहज समजू शकते. उदाहरणार्थ, मातापिता या शब्दाचा विग्रह माता आणि पिता असा होत असल्यामुळे तो द्वंद्व समास आहे हे स्पष्ट होते. सामासिक शब्दाचे मूळ रूप स्पष्ट करणे म्हणजे विग्रह. उदाहरणे. देवालय देवाचे आलय, राजपुत्र राजाचा पुत्र. मराठी व्याकरण पाठ 9 समासाचे मुख्य प्रकार. समासाचे मुख्य प्रकार.
मराठी व्याकरणात समासाचे पुढील प्रमुख 6 प्रकार आहेत. 1. अव्ययीभाव समास. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, यथाशक्ती, शक्तीनुसार. 2. तत्पुरुष समास. राजपुत्र, राजाचा पुत्र. देवालय, देवाचे आलय. 3. कर्मधार्य समास. नीलकमल, निळे कमळ. महापुरुष, महान पुरुष. 4. द्विगु समास. त्रिभुवन, 3 भुवने. सप्तसागर, 7 सागर. 5. द्वंद्व समास. माता पिता, माता आणि पिता. सुखदुःख, सुख आणि दुःख. 6. बहुव्रीही समास. गजानन, हत्तीप्रमाणे मुख असलेला. दशानन, 10 मुख असलेला. मराठी व्याकरण पाठ 9. अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये. अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये. पहिले पद प्रधान असते. या समासात पहिल्या शब्दाला जास्त महत्त्व असते. उदाहरणे. प्रतिदिन, यथाशक्ती. या वाक्यात प्रति आणि यथा या प्रथम पदाला महत्त्व आहे. 2. सामासिक शब्द अव्ययासारखा वापरला जातो. तयार झालेला शब्द लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदलत नाही. उदाहरणे. तो प्रतिदिन शाळेत जातो. त्यांनी यथाशक्ती मदत केली. 3. विग्रहात अव्ययाचा अर्थ दिसतो. विग्रह केल्यावर प्रमाणे, नुसार, प्रत्येक, पासून इत्यादी अर्थ स्पष्ट होतात. मराठी व्याकरण पाठ 9. अव्ययीभाव समासाची रचना. अव्ययीभाव समासाची रचना मुख्यतः अव्यय आणि नाम किंवा इतर शब्द यांच्या संयोगातून तयार होते. या समासात पहिले पद प्रधान असते आणि संपूर्ण सामासिक शब्द अव्ययाप्रमाणे वापरला जातो. अव्ययीभाव समासात तयार झालेल्या शब्दाचे लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार रूप बदलत नाही. या समासात प्रत्येक, नुसार, प्रमाणे, पासून, पर्यंत अशा अर्थांचा बोध होतो. उदाहरणार्थ, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, यथाशक्ती म्हणजे शक्तीनुसार आणि आजन्म म्हणजे जन्मापासून होय. त्यामुळे या समासाची रचना संक्षिप्त पण अर्थपूर्ण असते. अव्ययीभाव समासाची रचना समजून घेताना पहिले पद अव्ययासारखे कार्य करते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. या समासात विभक्ती प्रत्यय किंवा जोडशब्दांचा लोप होऊन नवीन सामासिक शब्द तयार होतो. उदाहरणार्थ, यथामती या शब्दाचा अर्थ मतीनुसार असा होतो, तर आमरण म्हणजे मरेपर्यंत असा अर्थ होतो. अव्यय ला नाम किंवा इतर शब्द जोडून अव्ययीभाव समास होतो. अव्यय नाम इतर शब्द अव्ययीभाव समास. उदाहरणे. प्रतिदिन, यथाशक्ती, आजन्म, दररोज, भरभर, यथामती, आमरण, जन्मोजन्मी. मराठी व्याकरण पाठ 9. अव्ययीभाव समासाची उदाहरणे व विग्रह. अव्ययीभाव समासाची उदाहरणे व विग्रह. प्रतिदिन या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक दिवशी असा होतो. यथाशक्ती या सामासिक शब्दाचा विग्रह शक्तीनुसार असा होतो. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह जन्मापासून असा होतो. दररोज या सामासिक शब्दाचा विग्रह रोज रोज असा होतो. भरभर या सामासिक शब्दाचा विग्रह भराभर असा होतो. यथामती या सामासिक शब्दाचा विग्रह मतीनुसार असा होतो. आमरण या सामासिक शब्दाचा विग्रह मरेपर्यंत असा होतो. जन्मोजन्मी या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक जन्मी असा होतो. मराठी व्याकरण पाठ 9. अव्ययीभाव समास ओळखण्याची पद्धत. अव्ययीभाव समास ओळखण्याची पद्धत. 1. पहिले पद प्रधान असते का ते पाहणे. जर पहिल्या शब्दाला अधिक महत्त्व असेल तर अव्ययीभाव समास असू शकतो. 2. शब्द अव्ययाप्रमाणे वापरला जातो का ते पाहणे. शब्दाचे रूप बदलत नसेल तर तो अव्ययीभाव समास असू शकतो. 3. विग्रहात नुसार, प्रमाणे, प्रत्येक, पासून असे शब्द येतात का ते पाहणे. उदाहरणे. यथाशक्ती शक्तीनुसार, यथाशक्ती शक्तीनुसार.
यात यथा हा पहिला शब्द प्रधान आहे. यात शब्दाचे रूप लिंग किंवा वचनानुसार बदलत नाही आहे. यात नुसार हा शब्द विग्रहात दिसतो. य तीन प्रश्नाच्या उत्तरावरून हा अव्ययीभाव समास आहे. प्रतिदिन प्रत्येक दिवशी हा अव्ययीभाव समास आहे. मराठी व्याकरण पाठ 9 तत्पुरुष समास. 2 तत्पुरुष समास. व्याख्या. ज्या समासात दुसरे पद प्रधान असते आणि पहिल्या पदाचा संबंध विभक्तीने दर्शवता येतो, त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात. तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये. 1. दुसरे पद प्रधान असते. या समासात उत्तरपदाला अधिक महत्त्व असते. उदाहरण. राजपुत्र या शब्दात पुत्र हे प्रधान पद आहे. 2. विग्रह करताना विभक्ती प्रत्यय येतात. तत्पुरुष समासात विग्रहामध्ये चा, ची, चे, ला, ने, मध्ये, साठी इत्यादी विभक्ती दिसतात. उदाहरण. देवालय देवाचे आलय. यात चे प्रत्यय वापरला आहे. 3. शब्दांमध्ये संबंध असतो. पूर्वपद आणि उत्तरपद यांच्यात विभक्तीद्वारे संबंध स्पष्ट होतो. मराठी व्याकरण पाठ 9 तत्पुरुष समास विभक्तीद्वारे संबंध. तत्पुरुष समास पूर्वपद आणि उत्तरपद यांच्यात विभक्तीद्वारे संबंध स्पष्ट होतो. तत्पुरुष समासात पूर्वपद आणि उत्तरपद यांच्यात विभक्तीद्वारे संबंध स्पष्ट होतो. या समासात दुसरे पद म्हणजे उत्तरपद प्रधान असते, तर पहिले पद म्हणजे पूर्वपद हे त्याच्याशी विभक्तीच्या सहाय्याने जोडलेले असते. विग्रह करताना चा, ची, चे, ला, ने, मध्ये, साठी, पासून अशा विभक्ती प्रत्ययांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ. राजपुत्र या शब्दाचा विग्रह राजाचा पुत्र असा होतो. येथे राजा आणि पुत्र यांच्यात चा या षष्ठी विभक्तीचा संबंध आहे. तसेच वनवास वनात वास येथे सप्तमी विभक्तीचा संबंध दिसतो. तत्पुरुष समास समजून घेण्यासाठी पूर्वपद आणि उत्तरपदातील संबंध ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या समासात विभक्ती लोप पावलेली असते, परंतु विग्रह करताना ती स्पष्टपणे दिसून येते. उदाहरणार्थ. देवालय देवाचे आलय, हस्तलिखित हाताने लिखित आणि देशभक्ती देशासाठी भक्ती अशी उदाहरणे पाहता येतात. त्यामुळे विभक्तीचा प्रकार ओळखून तत्पुरुष समासाचे उपप्रकारही सहज समजतात. मराठी व्याकरण पाठ 9 तत्पुरुष समासाची रचना. तत्पुरुष समासाची रचना पूर्वपद आणि उत्तरपद यांच्या संयोगातून तयार होते. या समासात उत्तरपद प्रधान असते, तर पूर्वपद हे त्याच्याशी विभक्तीद्वारे संबंधित असते. समास तयार होताना चा, ची, चे, ला, ने, मध्ये, साठी, पासून यांसारखे विभक्ती प्रत्यय लोप पावतात आणि एक नवीन सामासिक शब्द तयार होतो. उदाहरणार्थ. राजाचा पुत्र याचा राजपुत्र, देवाचे आले याचा देवालय आणि वनात वास याचा वनवास असा तत्पुरुष समास तयार होतो. त्यामुळे या समासाच्या रचनेत विभक्तीचा संबंध अत्यंत महत्त्वाचा असतो. तत्पुरुष समासाची रचना समजून घेताना पूर्वपद आणि उत्तरपद यांच्यातील अर्थसंबंध ओळखणे आवश्यक असते. या समासात उत्तरपदाला अधिक महत्त्व दिले जाते आणि पूर्वपद त्याचे स्पष्टीकरण करते. विभक्ती कोणती आहे यावरून तत्पुरुष समासाचे प्रकार ठरतात, जसे षष्ठी तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष किंवा तृतीया तत्पुरुष. उदाहरणार्थ. हस्तलिखित हाताने लिखित येथे तृतीया विभक्तीचा संबंध आहे, तर देशभक्ती देशासाठी भक्ती येथे चतुर्थी विभक्तीचा संबंध दिसतो. त्यामुळे तत्पुरुष समासाची रचना समजून घेतल्यास त्याचे प्रकार आणि विग्रह सहज ओळखता येतात. तत्पुरुष समासाची रचना. पूर्वपद उत्तरपद तत्पुरुष समास. राजपुत्र, देवालय, ग्रामवासी. जलपान, वनवास, गृहप्रवेश ही तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. मराठी व्याकरण पाठ 9 तत्पुरुष समासाची उदाहरणे व विग्रह. तत्पुरुष समासाची उदाहरणे. उदाहरणांचे स्पष्टीकरण. 1. राजपुत्र.
विग्रह राजाचा पुत्र. चा षष्ठी विभक्ती दिसते. 2 देवालय. विग्रह देवाचे आलय. चे ही विभक्ती स्पष्ट होते. 3 ग्रामवासी. विग्रह ग्रामात वास करणारा. मध्ये आत असा अर्थ अभिप्रेत असतो. मराठी व्याकरण पाठ 9 तत्पुरुष समासाचे प्रकार. 1 द्वितीया तत्पुरुष. व्याख्या. विग्रह करताना ला, ते, वर इत्यादी अर्थ येतो. उदाहरणे. द्वितीया तत्पुरुष उदाहरणे. ग्रामगमनचा विग्रह होतो ग्रामालागमन. येथे विग्रह करताना ला वापरला आहे, म्हणून द्वितीया तत्पुरुष. बी. स्वर्गप्राप्तीचा विग्रह होतो स्वर्गाला प्राप्ती. येथे विग्रह करताना ला वापरला आहे, म्हणून द्वितीया तत्पुरुष. याप्रमाणे जर ते, वर हे विग्रह करताना लागत असतील तर ते द्वितीया तत्पुरुषचे उदाहरण होते. 2 तृतीया तत्पुरुष. व्याख्या. विग्रहात ने, द्वारे, सह असा अर्थ येतो. हस्तलिखित या शब्दचा विग्रह होतो हाताने लिखित. येथे ने हा शब्द लागल्यामुळे तृतीया तत्पुरुष समास होतो. शोकाकुल या शब्दचा विग्रह होतो शोकाने आकुल. येथे ने हा शब्द लागल्यामुळे तृतीया तत्पुरुष समास होतो. याचप्रमाणे जर विग्रहात द्वारे, सह लागत असतील तर ते तत्पुरुष समासचे उदाहरण होते. मराठी व्याकरण पाठ 9 तत्पुरुष समासाचे प्रकार. 3 चतुर्थी तत्पुरुष. व्याख्या. विग्रहात साठी, करिता असा अर्थ येतो. उदाहरणे. आई देशभक्ती शब्दचा विग्रह देशासाठी भक्ती असा होतो. साठी वापरल्यामुळे हे चतुर्थी तत्पुरुष समासाचे उदाहरण होते. तूट गुरुदक्षिणा शब्द विग्रह गुरुसाठी दक्षिणा होतो. साठी वापरल्यामुळे हे चतुर्थी तत्पुरुष समासाचे उदाहरण होते. विग्रह मध्ये जर साठी, करिता वापरले असेल तर ते चतुर्थी तत्पुरुष समासाचे उदाहरण होते. 4 पंचमी तत्पुरुष. व्याख्या. विग्रहात पासून, हून असा अर्थ येतो. उदाहरणे. पंचमी तत्पुरुष मध्ये ऊन किंवा हून असा अर्थ विग्रहात येतो. भयमुक्त या शब्दात विग्रह भयापासून मुक्त होतो. येथे हून वापरल्यामुळे हे पंचमी तत्पुरुष समासचे उदाहरण होते. ऋणमुक्त या शब्दात विग्रह ऋणापासून मुक्त होतो. येथे ऊन वापरल्यामुळे हे पंचमी तत्पुरुष समासचे उदाहरण होते. मराठी व्याकरण पाठ 9 तत्पुरुष समासाचे प्रकार. 5 षष्ठी तत्पुरुष. व्याख्या. विग्रहात चा, ची, चे असा अर्थ येतो. उदाहरणे. षष्ठी तत्पुरुष मध्ये चा, ची किंवा चे असा अर्थ विग्रहात येतो. राजपुत्र या शब्दात विग्रह राजाचा पुत्र होतो. येथे चा वापरल्यामुळे हे षष्ठी तत्पुरुष समासचे उदाहरण होते. देवालया शब्दात विग्रह देवाचे आलय होतो. येथे चे वापरल्यामुळे हे षष्ठी तत्पुरुष समासचे उदाहरण होते. 6 सप्तमी तत्पुरुष. व्याख्या. विग्रहात मध्ये, वर, आत असा अर्थ येतो. उदाहरणे. सप्तमी तत्पुरुष मध्ये मध्ये किंवा आत असा अर्थ विग्रहात येतो. वनवास या शब्दात विग्रह वनात वास होतो. येथे आत वापरल्यामुळे हे सप्तमी तत्पुरुष समासचे उदाहरण होते. गृहप्रवेश शब्दात विग्रह गृहात प्रवेश होतो. येथे आत वापरल्यामुळे हे सप्तमी तत्पुरुष समासचे उदाहरण होते. मराठी व्याकरण पाठ 9 तत्पुरुष समास ओळखण्याची पद्धत. तत्पुरुष समास ओळखण्याची पद्धत. तत्पुरुष समास ओळखण्याची पद्धत म्हणजे दुसरे पद प्रधान आहे का हे तपासणे, त्यानंतर विग्रह करताना विभक्ती येते का हे बघणे आणि शेवटी पूर्वपद व उत्तरपदातील संबंध समजून घेणे. 1 दुसरे पद प्रधान आहे का ते पाहणे. जर उत्तरपदाला अधिक महत्त्व असेल तर तत्पुरुष समास असतो. 2 विग्रह करताना विभक्ती येते का ते पाहणे. उदाहरण. राजपुत्र राजाचा पुत्र. 3
पूर्वपद व उत्तरपदातील संबंध तपासणे. दोन्ही शब्दांमध्ये विभक्तीद्वारे संबंध स्पष्ट होत असल्यास तत्पुरुष समास असतो. मराठी व्याकरण पाठ 9. कर्मधारय समासाची व्याख्या. कर्मधारय समासाची व्याख्या. ज्या समासात पहिले पद विशेषण आणि दुसरे पद विशेष्य असते, तसेच दोन्ही पदे समान विभक्तीत असतात, त्या समासाला कर्मधारय समास म्हणतात. कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये. 1. पहिले पद विशेषण असते. पहिले पद दुसऱ्या पदाचे गुण, रंग, आकार किंवा विशेषता दर्शवते. उदाहरण: नीलकमल निळे कमळ. 2. दुसरे पद विशेष्य असते. दुसरे पद मुख्य नाम असते. उदाहरण: महापुरुष महान पुरुष. 3. विग्रहात विशेषण विशेष्य संबंध दिसतो. विग्रह करताना कसा, कशी, कसे या प्रश्नांची उत्तरे मिळतात. 4. दोन्ही पदे समान विभक्तीत असतात. विशेषण आणि विशेष्य एकाच विभक्तीत वापरले जातात. मराठी व्याकरण पाठ 9. कर्मधारय समासाची रचना. कर्मधारय समासाची रचना. कर्मधारय समासाची रचना विशेषण आणि विशेष्य यांच्या संयोगातून तयार होते. या समासात पहिले पद विशेषणाचे कार्य करते, तर दुसरे पद विशेष्य असते. दोन्ही पदे समान विभक्तीत वापरली जातात आणि पहिले पद दुसऱ्या पदाचे गुण, रंग, आकार किंवा विशेषता दर्शवते. उदाहरणार्थ, नीलकमल या शब्दात नील म्हणजे निळे हे विशेषण असून कमल हे विशेष्य आहे. त्याचप्रमाणे महापुरुष म्हणजे महान पुरुष आणि शुभकार्य म्हणजे शुभकार्य अशी रचना कर्मधारय समासात दिसते. त्यामुळे या समासात विशेषण विशेष्य संबंधाला विशेष महत्त्व असते. कर्मधारय समासाची रचना ओळखण्यासाठी कसा, कशी, कसे असे प्रश्न विचारले जातात. जर पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचे वर्णन करत असेल, तर तो कर्मधारय समास असतो. या समासात विभक्ती प्रत्ययांचा लोप होऊन संक्षिप्त आणि अर्थपूर्ण सामासिक शब्द तयार होतो. कर्मधारय समास रचना. विशेषण विशेष्य कर्मधारय समास. मराठी व्याकरण पाठ 9. कर्मधारय समासाची रचना. कर्मधारय समासाची रचना. कर्मधारय समासाची रचना विशेषण आणि विशेष्य यांच्या संयोगातून तयार होते. या समासात पहिले पद विशेषणाचे कार्य करते, तर दुसरे पद विशेष्य असते. दोन्ही पदे समान विभक्तीत वापरली जातात आणि पहिले पद दुसऱ्या पदाचे गुण, रंग, आकार किंवा विशेषता दर्शवते. उदाहरणार्थ, नीलकमल या शब्दात नील म्हणजे निळे हे विशेषण असून कमल हे विशेष्य आहे. त्याचप्रमाणे महापुरुष म्हणजे महान पुरुष आणि शुभकार्य म्हणजे शुभकार्य अशी रचना कर्मधारय समासात दिसते. त्यामुळे या समासात विशेषण विशेष्य संबंधाला विशेष महत्त्व असते. कर्मधारय समासाची रचना ओळखण्यासाठी कसा, कशी, कसे असे प्रश्न विचारले जातात. जर पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचे वर्णन करत असेल, तर तो कर्मधारय समास असतो. या समासात विभक्ती प्रत्ययांचा लोप होऊन संक्षिप्त आणि अर्थपूर्ण सामासिक शब्द तयार होतो. कर्मधारय समास रचना. विशेषण विशेष्य कर्मधारय समास. मराठी व्याकरण पाठ 9. कर्मधारय समासाचे प्रकार. कर्मधारय समासाचे मुख्यतः 2 प्रकार मानले जातात. 1. विशेषण पूर्वपद कर्मधारय. व्याख्या. पहिले पद विशेषण आणि दुसरे पद विशेष्य असते. बी. उदाहरणे: आई, नीलकमलचा विग्रह निळे कमळ. 2. महात्माचा विग्रह महान आत्मा. 3. शुभकार्याचा विग्रह शुभ कार्य. वरील 3 उदाहरणात पहिले पद विशेषण आहे निळे, महान आणि शुभ, आणि दुसरे पद कमळ, आत्मा व कार्य हे विशेष्य आहे. 2. उपमान कर्मधारय. व्याख्या. ज्या समासात एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी तुलना केलेली असते. बी. उदाहरणे: मुखचंद्रचा विग्रह चंद्रासारखे मुख. येथे मुखाची तुलना चंद्राबरोबर केली आहे. करकमलचा विग्रह कमळासारखे हात,
येथे हातची तुलना कमळा बरोबर केली आहे. मराठी व्याकरण पाठ 9. कर्मधार्य समास ओळखण्याची पद्धत. कर्मधार्य समास ओळखण्याची पद्धत. 1. पहिले पद विशेषण आहे का ते पाहणे. जर पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचे वर्णन करत असेल तर कर्मधार्य समास असतो. 2. कसा, कशी, कसे प्रश्न विचारणे. महापुरुष या शब्दाला कसा पुरुष प्रश्न केल्यास उत्तर येते महान पुरुष. 3. विग्रहात विशेषण विशेष संबंध दिसतो का ते पाहणे. नीलकमल या शब्दात निळे हे विशेषण तर कमळ विशेष्य. मराठी व्याकरण पाठ 9. द्विगु समास. द्विगु समास. द्विगु समासाची व्याख्या. ज्या समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असते आणि त्या संख्येचा समूह किंवा संख्येचा बोध होतो त्या समासाला द्विगु समास म्हणतात. द्विगु समासाची वैशिष्ट्ये. 1. पहिले पद संख्यावाचक असते. या समासात पहिला शब्द संख्या दर्शवतो. त्रिभुवन, त्रि म्हणजे 3. 2. समूहाचा अर्थ अभिप्रेत असतो. संपूर्ण सामासिक शब्द एखाद्या समूहाचा किंवा संचाचा अर्थ व्यक्त करतो. 3. हा समास बहुधा तत्पुरुष समासाचा उपप्रकार मानला जातो. कारण दुसरे पद प्रधान असते. मराठी व्याकरण पाठ 9. द्विगु समासाची रचना. द्विगु समासाची रचना. द्विगु समास हा समासाचा एक प्रकार असून त्यामध्ये पूर्वपद संख्या दर्शविणारे असते आणि उत्तरपद नाम असते. या समासात संख्यावाचक शब्दाला विशेष महत्त्व असते. 2 किंवा अधिक वस्तू, व्यक्ती किंवा समूह यांचा एकत्रित अर्थ व्यक्त करण्यासाठी द्विगु समासाचा उपयोग केला जातो. द्विगु समासामध्ये तयार झालेला शब्द बहुधा समूहवाचक अर्थ दर्शवतो. उदाहरणार्थ त्रिभुवन, 3 भुवने, चतुर्मुख, 4 मुख असलेला, पंचवटी, 5 वटवृक्षांचा समूह इत्यादी शब्द द्विगु समासाची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे संख्या आणि नाम यांच्या संयोगातून तयार होणाऱ्या रचनेला द्विगु समासाची रचना असे म्हणतात. संख्यावाचक शब्द नाम द्विगु समास. मराठी व्याकरण पाठ 9. द्विगु समासाची उदाहरणे स्पष्टीकरण. द्विगु समासाची उदाहरणे स्पष्टीकरण. 1. त्रिभुवन. विग्रह, 3 भुवने. त्रि ही संख्या दर्शवते. वाक्य. त्रिभुवनात भगवान विष्णूची पूजा केली जाते. 2. पंचवटी. विग्रह, 5 वटवृक्षांचा समूह. पंच म्हणजे 5. वाक्य. रामायणात पंचवटीचा उल्लेख आहे. 3. सप्तसागर. विग्रह, 7 सागर. वाक्य. त्याची कीर्ती सप्तसागरापार पोहोचली. मराठी व्याकरण पाठ 9. द्विगु समासाचे प्रकार. द्विगु समासाचे प्रकार. द्विगु समासाचे मुख्यतः 2 प्रकार आढळतात. 1. समाहार द्विगु. व्याख्या. ज्या द्विगु समासात समूहाचा अर्थ अभिप्रेत असतो. उदाहरणे. पंचवटी, 5 वटवृक्षांचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. 2. उत्तरपद प्रधान द्विगु. व्याख्या. ज्या समासात उत्तरपदाला महत्त्व असते. उदाहरणे. चतुर्भुज, 4 भुजा असलेला. त्रिनेत्र, 3 नेत्र असलेला. मराठी व्याकरण पाठ 9. द्विगु समास ओळखण्याची पद्धत. द्विगु समास ओळखण्याची पद्धत. 1. पहिले पद संख्या दर्शवते का ते पाहणे. पंचवटी, पंच 5. 2. विग्रहात संख्या स्पष्ट दिसते का ते पाहणे. सप्तसागर, 7 सागर. 3. समूहाचा अर्थ आहे का ते तपासणे. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. मराठी व्याकरण पाठ 9. द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समासाची व्याख्या. ज्या समासात दोन्ही पदांना समान महत्त्व असते आणि विग्रह करताना आणि हा शब्द येतो त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये.
1. दोन्ही पदे प्रधान असतात. या समासात कोणतेही एक पद प्रधान नसते, दोन्ही शब्दांना समान महत्त्व असते. उदा. मातापिता, माता आणि पिता. 2. विग्रहात आणि हा शब्द येतो. विग्रह करताना दोन शब्दांमध्ये आणि हा संबंध दिसतो. उदा. सुखदुःख, सुख आणि दुःख. 3. दोन गोष्टींचा संयुक्त अर्थ व्यक्त होतो. दोन वेगवेगळ्या गोष्टी किंवा व्यक्तींचा एकत्रित अर्थ दर्शविला जातो. मराठी व्याकरण पाठ 9. द्वंद्व समासाची रचना. द्वंद्व समासाची रचना. द्वंद्व समास हा समासाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या समासामध्ये दोन किंवा अधिक पदांना समान महत्त्व असते. समासातील प्रत्येक पद स्वतंत्र अर्थपूर्ण असते आणि त्या सर्वांचा एकत्रित अर्थ व्यक्त केला जातो. द्वंद्व समासामध्ये आणि व किंवा यांसारखे उभयान्वयी अव्यय लोप पावतात. त्यामुळे दोन समान दर्जाच्या शब्दांचा संयोग होऊन नवीन समासिक शब्द तयार होतो. उदाहरणार्थ, आई-वडील, आई आणि वडील, भाऊ-बहीण, भाऊ आणि बहीण, सुखदुःख, सुख आणि दुःख ही द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. द्वंद्व समासाची रचना करताना समासातील दोन्ही पदांचा अर्थ महत्त्वाचा राहतो. या समासात कोणतेही पद प्रधान नसते, तर सर्व पदांना समान स्थान दिले जाते. द्वंद्व समासामुळे भाषेत संक्षिप्तता आणि प्रभाव निर्माण होतो. साहित्य, दैनंदिन व्यवहार आणि लेखनात अशा समासांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, रात्रंदिवस, देवदानव, हितहित हे शब्द द्वंद्व समासाची रचना स्पष्ट करतात. अशा प्रकारे समान महत्त्व असलेल्या दोन किंवा अधिक पदांच्या संयोगातून तयार होणाऱ्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. पद आणि पद द्वंद्व समास. मराठी व्याकरण पाठ 9. द्वंद्व समास उदाहरणांचे स्पष्टीकरण. द्वंद्व समास उदाहरणांचे स्पष्टीकरण. 1. माता-पिता. विग्रह, माता आणि पिता. दोघांनाही समान महत्त्व आहे. वाक्य. माता-पिता मुलांवर प्रेम करतात. 2. सुखदुःख. विग्रह, सुख आणि दुःख. वाक्य. जीवनात सुखदुःख येत असते. 3. दिवसरात्र. विग्रह, दिवस आणि रात्र. वाक्य. तो दिवसरात्र मेहनत करतो. मराठी व्याकरण पाठ 9. द्वंद्व समासाचे प्रकार. द्वंद्व समासाचे प्रकार. द्वंद्व समासाचे मुख्यतः 3 प्रकार मानले जातात. 1. इतरेतर द्वंद्व. अ. व्याख्या. ज्या समासात दोन्ही पदांचा स्वतंत्र अर्थ स्पष्ट राहतो. बी. उदाहरणे. आई, माता-पिताचा विग्रह माता आणि पिता असा आहे. दोन्ही शब्दांना स्वतंत्र व स्पष्ट अर्थ आहे. तू, भाऊ-बहीणचा विग्रह भाऊ आणि बहीण असा आहे. दोन्ही शब्दांना स्वतंत्र व स्पष्ट अर्थ आहे. 2. समाहार द्वंद्व. अ. व्याख्या. ज्या समासात दोन्ही पदांचा मिळून समूहाचा अर्थ अभिप्रेत असतो. बी. उदाहरणे. अन्न-पाणीचा विग्रह अन्न आणि पाणी आहे. दोन्ही शब्द एकत्रितरित्या समूह दर्शवितात. दानधर्मचा विग्रह दान आणि धर्म असा आहे. दोन्ही शब्द एकत्रितरित्या समूह दर्शवितात. 3. वैकल्पिक द्वंद्व. व्याख्या. अ. ज्या समासात किंवा असा अर्थ अभिप्रेत असतो. बी. उदाहरणे. आई, पाप पुण्याचा विग्रह पाप किंवा पुणे आहे. दोन्ही शब्द विकल्प दर्शवितात. तू, दानधर्मचा विग्रह दान आणि धर्म असा आहे. दोन्ही शब्द विकल्प दर्शवितात. मराठी व्याकरण पाठ 9. द्वंद्व समास ओळखण्याची पद्धत. द्वंद्व समास ओळखण्याची पद्धत. 1. विग्रहात आणि येते का ते पाहणे. उदाहरण. भाऊ-बहीण, भाऊ आणि बहीण. 2. दोन्ही शब्दांना समान महत्त्व आहे का ते तपासणे. उदाहरण. दिवसरात्र. दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. 3.
संयुक्त अर्थ व्यक्त होतो का ते पाहणे. उदाहरण: सुखदुःख जीवनतील दोन्ही अवस्था. या 3 प्रश्नांची उत्तरे बरोबर असतील तर तो द्वंद्व समास असतो. मराठी व्याकरण पाठ 9. द्वंद्व समास विग्रह. स्त्री पुरुष या द्वंद्व समासचा विग्रह स्त्री आणि पुरुष असा आहे. अन्न पाणी या द्वंद्व समासचा विग्रह अन्न आणि पाणी असा आहे. दिवसरात्र या द्वंद्व समासचा विग्रह दिवस आणि रात्र असा आहे. रामलक्ष्मण या द्वंद्व समासचा विग्रह राम आणि लक्ष्मण असा आहे. बरे वाईट या द्वंद्व समासचा विग्रह बरे किंवा वाईट असा आहे. मराठी व्याकरण पाठ 9. बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. बहुव्रीही समासाची व्याख्या. ज्या समासात कोणतेही पद प्रधान नसते आणि सामासिक शब्दाचा अर्थ तिसऱ्या व्यक्तीचा, वस्तूचा किंवा गुणधर्माचा बोध करतो, त्या समासाला बहुव्रीही समास म्हणतात. बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये. 1. कोणतेही पद प्रधान नसते. या समासात पहिले किंवा दुसरे पद मुख्य नसते. 2. तिसऱ्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा अर्थ निघतो. सामासिक शब्दाचा अर्थ वेगळ्या व्यक्तीशी संबंधित असतो. उदाहरण: गजानन हत्तीप्रमाणे मुख असलेला गणपती. 3. विग्रहात असलेला, असणारा असे शब्द येतात. विग्रह करताना विशेष गुणधर्म दाखवला जातो. मराठी व्याकरण पाठ 9. बहुव्रीही समासाची रचना. बहुव्रीही समासाची रचना. बहुव्रीही समास हा समासाचा एक विशेष प्रकार आहे. या समासामध्ये तयार होणारा शब्द समासातील कोणत्याही पदाचा थेट अर्थ दर्शवता दुसऱ्याच व्यक्ती, वस्तू किंवा गुणाचा बोध करतो. म्हणजेच समासातील दोन्ही पदे गौण असतात आणि बाह्य अर्थ प्रधान असतो. बहुव्रीही समासात विशेषण आणि नाम यांच्या संयोगातून एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे वैशिष्ट्य सूचित केले जाते. उदाहरणार्थ: दशमुख म्हणजे 10 मुख असलेला रावण, नीलकंठ म्हणजे निळा कंठ असलेला शिव, चतुर्भुज म्हणजे 4 भुजा असलेला विष्णू. या समासामध्ये समासिक शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष शब्दांपेक्षा वेगळा आणि व्यापक असतो. अशा प्रकारे ज्या समासात तयार झालेला शब्द इतर कोणत्यातरी व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करतो, त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. बहुव्रीही समासाची रचना खालीलप्रमाणे असते. विशेष गुण व्यक्ती वस्तूचा बोध. बहुव्रीही समास. मराठी व्याकरण पाठ 9. बहुव्रीही समास उदाहरणांचे स्पष्टीकरण. बहुव्रीही समास उदाहरणांचे स्पष्टीकरण. 1. गजानन. विग्रह, हत्तीप्रमाणे मुख असलेला. पर्थ, श्री गणपती. वाक्य: गजाननाला प्रथम वंदन केले जाते. 2. दशानन. विग्रह, 10 मुख असलेला. पर्थ, रावण. वाक्य: रामायणात रावणाला दशानन म्हटले आहे. 3. नीलकंठ. विग्रह, निळा कंठ असलेला. पर्थ, भगवान शंकर. मराठी व्याकरण पाठ 9. बहुव्रीही समासाचे प्रकार. बहुव्रीही समासाचे प्रकार. बहुव्रीही समासाचे काही प्रकार पुढील प्रमाणे पाहिले जातात. 1. गुणप्रधान बहुव्रीही. व्याख्या: ज्या समासात एखाद्या गुणाचा बोध होतो. उदाहरणे: नीलकंठचा विग्रह निळा कंठ असलेला. लंबोदरचा विग्रह मोठे उदर असलेला. 2. संख्यावाचक बहुव्रीही. व्याख्या: ज्या समासात संख्या दर्शवली जाते. उदाहरणे: चतुर्भुजचा विग्रह 4 भुजा असलेला. त्रिनेत्रचा विग्रह 3 नेत्र असलेला. मराठी व्याकरण पाठ 9. बहुव्रीही समास ओळखण्याची पद्धत. बहुव्रीही समास ओळखण्याची पद्धत. 1. तिसऱ्या व्यक्तीचा अर्थ येतो का ते पाहणे. उदाहरण: गजानन म्हणजे गणपतीचा बोध होतो. 2. विग्रहात असलेला शब्द येतो का ते पाहणे. उदाहरण:
दशानन 10 मुख असलेला. कोणतेही पद प्रधान नसते हे तपासणे. बहुव्रीही समास कोणतेही पद प्रधान नसते. मराठी व्याकरण पाठ 9. समास आणि संधी. समास आणि संधी यांतील फरक. समास आणि संधी हे दोन्ही मराठी व्याकरणातील महत्त्वाचे विषय असले तरी त्यांच्यात मूलभूत फरक आहे. समासामध्ये दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तर संधीमध्ये दोन अक्षरे किंवा वर्ण यांच्या संयोगामुळे ध्वनी बदल होतो. समास हा अर्थप्रधान प्रकार आहे, कारण त्यात शब्दांचा अर्थ महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, राजाचा पुत्र याचा राजपुत्र असा समास होतो. याउलट संधी ही ध्वनिप्रधान प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, देव आलय देवालय येथे अक्षरांचा मेल होऊन नवीन शब्द तयार होतो. समासामध्ये शब्दांचा विग्रह करता येतो आणि त्यावरून समासाचा प्रकार ओळखता येतो, जसे तत्पुरुष, द्वंद्व किंवा बहुव्रीही समास. परंतु संधीमध्ये वर्णांचे विभाजन करून मूळ शब्द शोधले जातात, ज्याला संधिविच्छेद म्हणतात. समासामुळे भाषा अधिक संक्षिप्त आणि अर्थपूर्ण बनते, तर संधीमुळे उच्चार अधिक सहज आणि मधुर होतात. समास शब्दांचा संक्षेप होतो तर संधीत अक्षरांचा मेल होतो. समास ही अर्थप्रधान प्रक्रिया आहे तर संधी ध्वनिप्रधान प्रक्रिया आहे. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 1. समास म्हणजे काय? अ. शब्दांची पुनरावृत्ती. बी. दोन किंवा अधिक शब्द एकत्र करून तयार झालेला संक्षिप्त शब्द. सी. वाक्याचा शेवट. डी. नामाचा प्रकार. उत्तर बी. स्पष्टीकरण. दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेल्या संक्षिप्त रचनेला समास म्हणतात. 2. समासात तयार झालेल्या नवीन शब्दाला काय म्हणतात? अ. विशेषण. बी. विभक्ती. सी. सामासिक शब्द. डी. क्रियापद. उत्तर सी. स्पष्टीकरण. समासाने तयार झालेल्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. 3. राजपुत्र हा कोणता समास आहे? अ. द्वंद्व. बी. अव्ययी भाव. सी. तत्पुरुष. डी. बहुव्रीही. उत्तर सी. स्पष्टीकरण. राजा पुत्र राजाचा पुत्र येथे संबंध दर्शविला जातो म्हणून तत्पुरुष समास. 4. आईवडील हा कोणता समास आहे? अ. द्विगु. बी. द्वंद्व. सी. बहुव्रीही. डी. कर्मधारय. उत्तर बी. स्पष्टीकरण. आई आणि वडील हे दोन्ही समान महत्त्वाचे शब्द आहेत. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 5. यथाशक्ती हा कोणता समास आहे? अ. अव्ययी भाव. बी. द्विगु. सी. तत्पुरुष. डी. बहुव्रीही. उत्तर अ. स्पष्टीकरण. यथा हे अव्यय असून संपूर्ण शब्द अव्ययासारखा वापरला जातो. 6. नीलकमल हा कोणता समास आहे? अ. कर्मधारय. बी. द्वंद्व. सी. बहुव्रीही. डी. द्विगु. उत्तर अ. स्पष्टीकरण. निळे आहे ते कमळ विशेषण विशेष्य संबंध. 7. त्रिभुवन हा कोणता समास आहे? अ. द्विगु. बी. द्वंद्व. सी. बहुव्रीही. डी. अव्ययी भाव. उत्तर अ. स्पष्टीकरण. त्रि म्हणजे 3. संख्या पूर्वपद असल्यामुळे द्विगु समास. 8. चतुर्भुज हा कोणता समास आहे? अ. द्वंद्व. बी. बहुव्रीही. सी. द्विगु. डी. तत्पुरुष. उत्तर सी. स्पष्टीकरण. 4 भुजा असलेला संख्या दर्शवितो. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 9. पीतांबर या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? अ. पिवळा आणि अंबर. बी. पिवळा आहे जो अंबर. सी. पिवळा अंबर धारण करणारा. डी.
अंबराचा पिवळा. उत्तर सी. स्पष्टीकरण जो पिवळे वस्त्र धारण करतो तो पीतांबर बहुव्रीही समास. 10. हरिहर हा कोणता समास आहे? अ. द्वंद्व. बी. तत्पुरुष. सी. कर्मधारय. डी. बहुव्रीही. उत्तर अ. स्पष्टीकरण हरी आणि हर दोन समान पदे म्हणतात. 11. समासातील पहिले पद काय म्हणतात? अ. उत्तरपद. बी. पूर्वपद. सी. विशेषण. डी. क्रियापद. उत्तर बी. स्पष्टीकरण समासातील सुरुवातीचा शब्द पूर्वपद असतो. 12. समासातील शेवटचे पद काय म्हणतात? अ. पूर्वपद. बी. अव्यय. सी. उत्तरपद. डी. विभक्ती. उत्तर सी. स्पष्टीकरण शेवटी येणारा शब्द उत्तरपद. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 9. पीतांबर या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? अ. पिवळा आणि अंबर. बी. पिवळा आहे जो अंबर. सी. पिवळा अंबर धारण करणारा. डी. अंबराचा पिवळा. उत्तर सी. स्पष्टीकरण जो पिवळे वस्त्र धारण करतो तो पीतांबर बहुव्रीही समास. 10. हरिहर हा कोणता समास आहे? अ. द्वंद्व. बी. तत्पुरुष. सी. कर्मधारय. डी. बहुव्रीही. उत्तर अ. स्पष्टीकरण हरी आणि हर दोन समान पदे. 11. समासातील पहिले पद काय म्हणतात? अ. उत्तरपद. बी. पूर्वपद. सी. विशेषण. डी. क्रियापद. उत्तर बी. स्पष्टीकरण समासातील सुरुवातीचा शब्द पूर्वपद असतो. 12. समासातील शेवटचे पद काय म्हणतात? अ. पूर्वपद. बी. अव्यय. सी. उत्तरपद. डी. विभक्ती. उत्तर सी. स्पष्टीकरण शेवटी येणारा शब्द उत्तरपद. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 17. पदोपदी हा कोणता समास आहे? अ. तत्पुरुष. बी. बहुव्रीही. सी. अव्ययी भाव. डी. द्वंद्व. उत्तर सी. स्पष्टीकरण अव्ययप्रधान रचना आहे. 18. वनवास या शब्दाचा समास प्रकार कोणता? अ. द्वंद्व. बी. तत्पुरुष. सी. बहुव्रीही. डी. द्विगु. उत्तर बी. स्पष्टीकरण वनात वास सप्तमी तत्पुरुष. 19. दशानन या शब्दाचा अर्थ काय? अ. 10 मुख असलेला. बी. 10 आणि आनंद. सी. 10 मुखांचा समूह. डी. मोठे मुख. उत्तर अ. स्पष्टीकरण बहुव्रीही स्वरूपात अर्थ घेतला जातो. 20. गजानन या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? अ. हत्ती आणि मुख. बी. हत्तीचे मुख. सी. हत्तीसारखे मुख असलेला. डी. मोठा हत्ती. उत्तर सी. स्पष्टीकरण बहुव्रीही समास. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 21. जलपान या शब्दाचा समास कोणता? अ. तत्पुरुष. बी. द्वंद्व. सी. द्विगु. डी. अव्ययी भाव. उत्तर अ. स्पष्टीकरण जलाचे पान. 22. लोकहित या शब्दाचा विग्रह काय? अ. लोक आणि हित. बी. लोकांसाठी हित. सी. लोकांचे हित. डी. हिताचे लोक. उत्तर सी. स्पष्टीकरण षष्ठी तत्पुरुष. 23. सुखदुःख हा कोणता समास आहे? अ. द्वंद्व. बी. बहुव्रीही. सी. तत्पुरुष. डी. कर्मधारय. उत्तर अ. स्पष्टीकरण सुख आणि दुःख. 24. महादेव हा कोणता समास आहे? अ. कर्मधारय.
बी. द्विगु. सी. द्वंद्व. डी. अव्ययी भाव. उत्तर अ. स्पष्टीकरण महानदेव. स्पष्टीकरण बहुव्रीही समास. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 25 अनाथ या शब्दाचा अर्थ काय? अ. नाथ नसलेला. बी. नाथ आणि अन्य. सी. मोठा नाथ. डी. नाथाचा पुत्र. उत्तर अ. स्पष्टीकरण बहुव्रीही समास. 26 त्रिलोचन या शब्दाचा अर्थ काय? अ. 3 डोळे. बी. 3 डोळे असलेला. सी. डोळ्यांचा समूह. डी. 3 आणि लोचन. उत्तर बी. स्पष्टीकरण बहुव्रीही समास. 27 देशभक्त या शब्दाचा विग्रह कोणता? अ. देश आणि भक्त. बी. देशासाठी भक्त. सी. देशाचा भक्त. डी. भक्तांचा देश. उत्तर सी. स्पष्टीकरण षष्ठी तत्पुरुष. 28 आज्ञाधारक हा कोणता समास आहे? अ. तत्पुरुष. बी. द्वंद्व. सी. बहुव्रीही. डी. द्विगु. उत्तर अ. स्पष्टीकरण आज्ञेचा धारक. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 29 नवरात्र हा कोणता समास आहे? अ. द्वंद्व. बी. द्विगु. सी. बहुव्रीही. डी. अव्ययी भाव. उत्तर बी. स्पष्टीकरण 9 रात्रींचा समूह. 30 प्रत्येक हा कोणत्या प्रकारचा समास आहे? अ. द्वंद्व. बी. अव्ययी भाव. सी. तत्पुरुष. डी. बहुव्रीही. उत्तर बी. स्पष्टीकरण अव्ययप्रधान रचना. 31 विद्याधन या शब्दाचा समास प्रकार कोणता? अ. द्विगु. बी. तत्पुरुष. सी. द्वंद्व. डी. बहुव्रीही. उत्तर बी. स्पष्टीकरण विद्येचे धन. 32 दीनदयाळ हा कोणता समास आहे? अ. बहुव्रीही. बी. द्वंद्व. सी. तत्पुरुष. डी. कर्मधारय. उत्तर अ. स्पष्टीकरण दीनांवर दया करणारा. स्पष्टीकरण आज्ञेचा धारक. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 33 घरदार हा कोणता समास आहे? अ. द्वंद्व. बी. तत्पुरुष. सी. बहुव्रीही. डी. अव्ययी भाव. उत्तर अ. स्पष्टीकरण घर आणि दार. 34 कृष्णसर्प हा कोणता समास आहे? अ. द्विगु. बी. कर्मधारय. सी. द्वंद्व. डी. बहुव्रीही. उत्तर बी. स्पष्टीकरण काळा सर्प. 35 यथामती या शब्दाचा प्रकार कोणता? अ. अव्ययी भाव. बी. द्विगु. सी. द्वंद्व. डी. तत्पुरुष. उत्तर अ. स्पष्टीकरण अव्ययप्रधान समास. 36 राजमार्ग या शब्दाचा विग्रह काय? अ. राजाचा मार्ग. बी. राजा आणि मार्ग. सी. राजासाठी मार्ग. डी. मार्गाचा राजा. उत्तर अ. स्पष्टीकरण षष्ठी तत्पुरुष. स्पष्टीकरण आज्ञेचा धारक. मराठी व्याकरण समास 50 बहुपर्यायी प्रश्न. 37 लंबोदर या शब्दाचा अर्थ काय? अ. मोठे पोट. बी. मोठे पोट असलेला. सी. पोट आणि लंब. डी. पोटाचा आकार. उत्तर बी. स्पष्टीकरण बहुव्रीही समास. 38 द्विपाद या शब्दाचा अर्थ काय? अ. 2 पाय. बी. 2 पाय असलेला. सी. पायांचा समूह. डी. 2 आणि पाद. उत्तर बी. स्पष्टीकरण बहुव्रीही अर्थ. 39 जनसेवा या शब्दाचा योग्य विग्रह कोणता?
जन आणि सेवा. बी. जनतेची सेवा. सी. सेवेचे जन. डी. जनासाठी सेवा. उत्तर बी. स्पष्टीकरण. षष्ठी तत्पुरुष. 40 पंचवटी हा कोणता समास आहे? अ. द्विगु. बी. द्वंद्व. सी. अव्ययी भाव. डी. बहुव्रीही. उत्तर अ. स्पष्टीकरण. 5 वटवृक्षांचा समूह. स्पष्टीकरण. आज्ञेचा धारक. मराठी व्याकरण. समास. 50 बहुपर्यायी प्रश्न. 41 आजीवन हा कोणता समास आहे? अ. अव्ययी भाव. बी. द्वंद्व. सी. बहुव्रीही. डी. तत्पुरुष. उत्तर अ. स्पष्टीकरण. जीवनभर अव्ययासारखा वापर. 42 कृष्णध्वल हा कोणता समास आहे? अ. द्वंद्व. बी. कर्मधारय. सी. द्विगु. डी. बहुव्रीही. उत्तर अ. स्पष्टीकरण. कृष्ण आणि धवल. 43 मुखचंद्र या शब्दाचा समास प्रकार कोणता? अ. उपमित कर्मधारय. बी. द्विगु. सी. तत्पुरुष. डी. द्वंद्व. उत्तर अ. स्पष्टीकरण. मुख चंद्रासारखे आहे. 44 कमलनयन या शब्दाचा अर्थ काय? अ. कमळासारखे डोळे असलेला. बी. कमळ आणि नयन. सी. नयनांचे कमळ. डी. कमळाचा डोळा. उत्तर अ. स्पष्टीकरण. बहुव्रीही समास. स्पष्टीकरण. आज्ञेचा धारक. मराठी व्याकरण. समास. 50 बहुपर्यायी प्रश्न. 45 देवदूत या शब्दाचा विग्रह काय? अ. देवाचा दूत. बी. देव आणि दूत. सी. देवासाठी दूत. डी. दूतांचा देव. उत्तर अ. स्पष्टीकरण. षष्ठी तत्पुरुष. 46 यथाक्रम हा कोणता समास आहे? अ. अव्ययी भाव. बी. द्वंद्व. सी. बहुव्रीही. डी. द्विगु. उत्तर अ. स्पष्टीकरण. अव्ययप्रधान समास. 47 चतुर्मुख या शब्दाचा अर्थ काय? अ. 4 मुख. बी. 4 मुख असलेला. सी. मुखांचा समूह. डी. 4 आणि मुख. उत्तर बी. स्पष्टीकरण. बहुव्रीही समास. 48 विद्यापीठ या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? अ. विद्या आणि पीठ. बी. विद्येचे पीठ. सी. विद्येसाठी पीठ. डी. पीठाची विद्या. उत्तर बी. स्पष्टीकरण. षष्ठी तत्पुरुष. स्पष्टीकरण. आज्ञेचा धारक. मराठी व्याकरण. समास. 50 बहुपर्यायी प्रश्न. 49 जन्ममृत्यू हा कोणता समास आहे? अ. तत्पुरुष. बी. द्वंद्व. सी. बहुव्रीही. डी. कर्मधारय. उत्तर बी. स्पष्टीकरण. जन्म आणि मृत्यू. 50 समास शिकण्याचा मुख्य फायदा कोणता? अ. शब्द लहान होतात. बी. भाषा अधिक प्रभावी व संक्षिप्त होते. सी. वाक्य मोठे होते. डी. फक्त कविता लिहिता येते. उत्तर बी. स्पष्टीकरण. समासामुळे भाषा संक्षिप्त, सुंदर आणि प्रभावी बनते. स्पष्टीकरण. आज्ञेचा धारक. मोफत प्रशिक्षण. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7 प्रकाश वाघ यूट्यूब. तलाठी भरती 2026. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. स्पष्टीकरण. आज्ञेचा धारक.